सर, आज सत्यशोधक चित्रपटाचा एक शो तुम्ही मोफत ठेवलाय जालनेकरांसाठी, काय सांगाल? खरं तर ज्या महामानवानी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचं काय महत्व आहे आणि ज्ञान नसल्यामुळं एका समाजाला कुठल्या शोषणाला बळी पडावं लागतंय हे ओळखून हेरून सर्वप्रथम आपल्या पत्नीला शिकवलं. प्रचंड विरोध झाला, दगड धोंडे खाल्ले, लोकांचा रोष, परंतु आपल्या पत्नीला शिकवलं. आणि त्यानंतर स्त्री शिक्षणाचे दरवाजे सावित्रीबाई फुले यांच्यामुळं समस्त स्त्री जातीसाठी उघडी झाली. आणि आज त्याचा परिणाम आपण बघतोय की अनेक विभागामध्ये कोणी कलेक्टर असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वेगवेगळे अगदी सायंटिस्ट पर्यंत ज्या मुली गेल्यात, याचं खऱ्या अर्थानं श्रेय या दाम्पत्यांना आहे. आणि म्हणून मला वाटतं की समाजामधलं परिवर्तन ज्यांनी दगड धोंडे खाऊन हे परिवर्तन केलंय, त्यांचा काय इतिहास आहे, त्यांनी काय सहन केलं, तो काळ काय होता, त्यांना कुठल्या कुठल्या यातनांना सामोरं जावं लागलं, हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं प्रत्येकाने हा चित्रपट बघितला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे खरे हिरो आहेत. दुर्दैवाने आज खोटे हिरोंच्या चित्रपटांना प्रचंड गर्दी असते, पण ज्या महामानवांनी तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केलाय, ज्यांना आपण खरं हिरो मानायला पाहिजे, दुर्दैवांनी त्यांचं काय कार्य हे नवीन पिढीला माहीत नसल्या कारणानं किंवा ते माहीत व्हावं या उद्देशानं या चित्रपटाची निर्मिती झाली आणि तो लोकांना कळावा म्हणून आजच्या या चित्रपटाच्या शोचं आम्ही एक विशेष असं आयोजन केलं आहे.